नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुमचे जे काही टाइम टेबल आहे ते टाइम टेबल रिलीज झालेले आहे फर्स्ट इयर संबंधित. आता मागचा जो व्हिडिओ होता ज्यामध्ये डेट्स त्यांनी दिल्या होत्या, त्या डेट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट इयरच्या या ठिकाणी काही आपल्याला बघायला भेटत नाही आहे. सो त्याचे जे टाइम टेबल आहे ते डिक्लेअर झालेले आहे आणि त्या टाइम टेबलनुसारच तुमची जी काही एक्झाम आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच टाइम टेबल कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो हे बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी टाइम टेबल डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला पेपर कोणत्या तारखेला आहे ते सर्व तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि तुमचा एक्झाम स्टडी त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टाइम टेबल कशा पद्धतीने आपण बघू शकतो. तर मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीचा ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने या लिंकवर येणार आहात. ही डी बाटू युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांनी या ठिकाणी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. रेग्युलर अँड सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचं टाइम टेबल या ठिकाणी न्यू अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन बघायला भेटत असतील. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगवेगळे टाइम टेबल तुम्हाला दिलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी दिलं आहे की सेकंड सेमिस्टर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे जे काही सेकंड सेमिस्टरला विद्यार्थी असतील त्या सेकंड सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे टाइम टेबल जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरचे सप्लिमेंटरीचे टाइम टेबल डाउनलोड करायचे असेल तर सप्लिमेंटरीच्या लिंकसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला रेग्युलर आणि सप्लिमेंटरी म्हणजे हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हे थर्ड लिंक, रेग्युलर अँड सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कॉमन टू ऑल ब्रांचेस ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट, या लिंकवर क्लिक करायची आहे. आणि ही लिंक कोणासाठी आहे तर ही लिंक असणार आहे तुमचे फर्स्ट इयरचे जे नवीन विद्यार्थी आहेत, न्यूली ॲडमिटेड स्टुडंट ज्यांचे नवीन ॲडमिशन झालेलं आहे आणि यावर्षी त्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरचे पेपर असणार आहेत फर्स्ट सेमिस्टरचे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी कोणती लिंक असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ही लिंक. या लिंकवर त्या विद्यार्थ्यांनी क्लिक करायचे आहे आणि टाइम टेबल डाउनलोड करायचे आहे. आणि या ठिकाणी सप्लिमेंटरीचे जे काही सेकंड सेमिस्टर आहे त्यांचीसुद्धा या ठिकाणी लिंक दिलेली आहे. सो आता आपण या ठिकाणी जे काही विद्यार्थी नवीन ॲडमिटेड आहेत फर्स्ट इयर रेग्युलर अँड सप्लिमेंटरी याच्यावर क्लिक करूयात आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे टाइम टेबल त्या ठिकाणी डाउनलोड झालेले आहे. आता हे जे काही टाइम टेबल आहे हे 23/12/2025 पर्यंत त्या ठिकाणी बनलेलं आहे, म्हणजे 23 तारखेचं हे टाइम टेबल आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की तुमचे जे काही पेपर आहेत फर्स्ट इयरचे जे काही पेपर असणार आहेत ते फर्स्ट इयरचे पेपर तुमचे कधीपासून स्टार्ट होणार आहेत तर फर्स्ट इयरचे पेपर तुमचे 13 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत. 13 तारखेला तुमचा M1चा पेपर असणार आहे. सो लक्षात ठेवा, तुमचा जो काही फर्स्ट सेमिस्टरचा पेपर आहे तो तुमचा असणार आहे 13 तारखेला आणि तो असणार आहे 2 ते 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, 2 ते 5 वाजेपर्यंत तुमचा पेपर असणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की फर्स्ट पेपर जो असणार आहे M1चा असणार आहे आणि तो असणार आहे 13 तारखेला 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुमचे जे पेपर आहेत ते 13 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत चालणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, सो जानेवारीपासून तुमचे पेपर स्टार्ट होणार होते. मागच्या व्हिडिओमध्ये टेंटेटिव्ह डेट देखील त्यांनी दिल्या होत्या आणि या ठिकाणी एक फर्स्ट इयरच्या बाबतीत कन्फर्मेशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे सर्व विषय जे आहेत हे तुम्हाला आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि त्यानुसार तुमचे जे काही पेपर आहेत ते सर्व पेपर तुमचे फर्स्ट सेमिस्टरचे कंडक्ट केला जाणार. सो 13 तारखेला तुमचा फर्स्ट पेपर आहे M1चा, या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेऊन चालायचे आहे. 13 नंतर तुमचा पेपर असणार आहे 17 तारखेला, त्यानंतर 22, 24, त्याच्यानंतर 28 आणि 30 अशा पद्धतीने तुमचे जे काही पेपर आहेत ते सर्व पेपर तुमचे या ठिकाणी होणार आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी काही सूचना देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो या लिंकची डायरेक्ट जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटून जाईल. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे 13 तारखेपासून या ठिकाणी पेपर सुरू होणार आहेत. सो जास्तीत जास्त तुमच्या नवीन ॲडमिटेड विद्यार्थ्यांना, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंगसुद्धा स्टार्ट झालेले आहेत. त्यावरसुद्धा जशी काही लिंक ॲक्टिव्ह होईल त्यावर आपला डिटेल्ड व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे.
सो सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग ओल्ड स्टुडंटसाठी सुरू आलेले आहेत. ओल्ड जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे. सो भरपूर विद्यार्थी जे आहेत त्यांना लिंक सापडत नाही आहे. सो ती दुसरी लिंक असणार आहे आणि रेग्युलरची लिंक दुसरी आहे. सो याबद्दलच्या डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण नक्कीच घेऊन येणार आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर झाला असेल. त्यानंतर PYQसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सेशन घेणार आहोत. त्याचासुद्धा आपला डिटेल डाटा जो आहे तो कलेक्ट केला गेलेला आहे आणि त्यावर सुद्धा लवकरच आपला व्हिडिओ त्या ठिकाणी येणार आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे डी.वाय.टू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपला चॅनल डी.वाय.टू अपडेट्स, ठीक आहे, डी.वाय.टू अपडेट्सला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. सो धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.